करतात आहे, पाऊस करतात आहे. दोन्ही पक्ष या ठिकाणी मोठे भ्रष्टाचाराचे आरोप या दोन्ही पक्षांवरती आहे. राष्ट्रवादीच्या संपूर्ण काळामध्ये मूर्तीच्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादीला पायउतार व्हावं लागलं आणि ज्यांनी पायउतार केलं आज ते राष्ट्रवादीचे या ठिकाणी नगरसेवक म्हणून इच्छुक आहात आणि त्यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलंय. मग याचा अर्थ काय होतोय? तुम्ही देखील भ्रष्टाचारी आहात, आम्ही देखील भ्रष्टाचारी आहोत असं त्याचा अर्थ होतोय. म्हणजे खायचं तर दोघांनी खायचं पण सांगायचं नाही, हा असा सर्व प्रकार आहे. नक्कीच या ठिकाणी पैशाने आमच्यापेक्षा ते प्रचंड तगडे उमेदवार आहेत, पण आम्ही जनशक्ती घेऊन आपण या ठिकाणी मैदानात उतरलो आणि ही जनशक्ती त्यांची लायकी दाखवल, त्यांना पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही. आणि भाजपचा जो कोणी उमेदवार आहे तो आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंटला, बालानगरचा जर पेशंट गेला, साधा पेशंट गेला, अनेक पेशंट आम्ही घेऊन गेलोय, तर 1 लाखाच्या खाली बिल होत नाही. जर तुम्ही 1 लाख बिल आमच्या सर्वसामान्य कुटुंबाकडनं घेत असाल तर महानगरपालिकेत गेल्यानंतर तुम्ही आमच्या प्रश्नांना आवाज उचलणार असं आम्हाला काही दिसत नाही. राहिला दुसरा राष्ट्रवादीचा उमेदवार ज्यांनी या ठिकाणी स्थायी समिती चेअरमन भोगले आणि स्थायी समिती चेअरमन कशासाठी भोगले तर फक्त आपल्या कुटुंबाला स्टँड करण्यासाठी, आपले मुलं परदेशात पाठवण्यासाठी आणि आपल्यासोबत जो काय सहकारी ठेवला आहे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला प्रचंड गडगंज बनवण्यासाठी हा सगळा व्यवसाय आहे. याच्यामध्ये जो काय त्यांचा पाठीराखा आहे तो पाठीराखा नसून हा व्यावसायिक आहे. हा व्यावसायिक म्हणजे कसा व्यावसायिक? त्या व्यक्तीला समोर विभाग करून आणि त्याच्या पोटी संपूर्ण पैसा जमा करण्याचं काम करत आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत त्यांनी अनेक भ्रष्टाचार बाहेर काढले असतील, पण ते भ्रष्टाचार त्या ठिकाणीच थांबले, कारण त्या ठिकाणी भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर त्यांची खंडणी वसूल करून तो भ्रष्टाचार त्या ठिकाणी दाबण्यात आला. ज्यांनी भ्रष्टाचार केला तोही गप्प बसला आणि ज्यांनी उघडकीस केला तोही गप्प बसला. त्याच्या पुढे त्या प्रश्नाला कुठली वाचा फुटलेली दिसत नाही. आज आम्ही सर्वसामान्य कुटुंब या ठिकाणी राहतोय. महानगरपालिकेच्या अंतर्गत ही बालानगर वस्ती आहे. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी प्रचंड पाऊस होतो आणि प्रत्येक घरामध्ये पाणी असतं. त्या ठिकाणी तुम्ही कधी देखील भेट घेतलेली नाही. तो नाल्याचा प्रश्न आहे, नाल्याचा प्रश्न देखील तुम्ही मार्गी लावला नाही. ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लावला नाही. तुमच्या एका चुकीमुळं संपूर्ण बालानगर त्रस्त आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम केलं नाही. आज तुम्हाला त्याचा पश्चाताप होतोय. तुमच्या पाठीमागे आज लोक राहिलेले नाहीत, तुमच्या पाठीमागे आज नागरिक राहिलेले नाहीत. तुमच्या पाठीमागे जर कोण राहिला असेल ना, तुमच्या पाठीमागे फक्त या भागातील कामगार राहिलेत. कामगार तुम्ही त्याला पैसे देऊन आपलं काम करायला लावतायत आणि आज आमच्यासोबत जी काही व्यक्ती या ठिकाणी उभे आहेत त्या फक्त महेंद्र सरदेव, माधुरी मुटके यांना महानगरपालिकेत पाठवण्यासाठी या ठिकाणी लोक आलेले आहेत. पैशापोटी या ठिकाणी कुणी आलेलं नाही आणि आम्ही तुमची जागा नक्कीच दाखवू. आज जनता म्हणते यांना महानगरपालिकेतून बाहेर नाही काढायचं तर यांना पुणे जिल्ह्यातून बाहेर काढायचंय. या भ्रष्टाचारी लोकांना या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये पाय ठेवू द्यायचं नाही.